अशी समृद्ध संस्कृती जिच्यामध्ये ज्ञान होतं, गणित होतं, व्याकरण होतं, ज्योतिष होतं, अशी संस्कृती जगात काय फक्त आपलीच होती का? इतकी पुरातन संस्कृती? याचं उत्तर आहे नाही. अशा अनेक संस्कृती होत्या, अशा अनेक बहुईश्वरवादी संस्कृती होत्या, ज्या प्रत्येक क्षेत्रामध्ये म्हणजे त्यांचंही विज्ञान आपल्या इतकंच प्रगत होतं, त्यांचंही खगोलाचं ज्ञान आपल्या इतकंच प्रगत होतं, त्यांचंही आरोग्याचं ज्ञान आपल्या इतकं प्रगत होतं. अशा अनेक संस्कृती होत्या जगामध्ये. ग्रीक होती, रोमन होती, लॅटिन अमेरिकेमध्ये म्हणजे साऊथ अमेरिकेमध्ये इंकाज होते, मायन्स होते, अशा इजिप्शियन्स होते, अशा बऱ्याच संस्कृती होत्या जगभरामध्ये. त्यांचं काय झालं आता? त्यातली एक तरी संस्कृती सध्या आजच्या तारखेमध्ये जिवंत आहे का? अशा सगळ्या संस्कृती आज म्युझियममध्ये बंद होऊन पडलेल्या आहेत आणि भारतीय संस्कृती ही एकच संस्कृती अशी आहे जी आज जिवंत आहे आणि ती आपोआप तशी जिवंत नाही राहिलेली आहे. जे इस्लामने पर्शियन एम्पायरला केलं, जे इस्लामने इजिप्तला केलं, जे ख्रिश्चॅनिटीने ग्रीक आणि रोमन साम्राज्याला केलं, तेच इथेही करण्याचा प्रयत्न झाला. अतिशय कडवा निकराचा प्रयत्न झाला आणि एकेकाळी जो देश अफगाणिस्तानपासून ते साऊथ ईस्ट एशियापर्यंत पसरलेला होता सांस्कृतिकदृष्ट्या, तो आज आक्रसत छोटा छोटा होऊन आज आपण ज्याला भारत देश म्हणतो त्याचा नकाशा राहिलेला आहे. गोष्ट खरी आहे, पण तरीसुद्धा आपण अस्तित्वात आहोत. सर्वांच्या नाकावर टिचून ही संस्कृती अजून अस्तित्वात आहे, ही संस्कृती अजून जिवंत आहे आणि ती तशी जिवंत ठेवण्यासाठी अनेक पिढ्यांनी स्वतःचं बलिदान केलेलं आहे.